हॅलो एव्हरीवन. कालपासून तुम्ही जे शब्द ऐकत आहात, सीज फायर हा शब्द, त्याच्यानंतरचा आहे शस्त्रसंधी आणि त्याच्यानंतर आहे युद्धबंदी रेषा. तर त्याच्यामध्ये पहिला शब्द आहे सीज फायर. तर सीज फायर म्हणजे नेमकं दोन पक्षांमध्ये जेव्हा युद्ध चालू असतो तेव्हा त्यांच्या परस्परांच्या सन्मयाने जे युद्ध थांबवण्यासाठी केलेला करार असतो त्याला आपण म्हणतो सीज फायर. मग तो करार तात्पुरता बी असेल किंवा मग कायमचा बी असू शकतो. आणि हा करार अशाही प्रकारचा असू शकतो की कुठल्याही प्रकारची स्वाक्षरी न करता ते करार पारित केलं जाऊ शकतं. आणि त्याच्यानंतरचा शब्द तुम्ही ऐकत आहात कालपासून, शस्त्रसंधी. ॲक्च्युली संधी म्हणजे हे एक शस्त्रबंदीच आहे की दोन देशांच्या आपापसामध्ये जेव्हा ठरवलं जातं की कुठल्याही प्रकारचं आपण आता एकमेकावर शस्त्र उगारायचं नाही, तर त्याला म्हणतो आपण शस्त्रसंधी. आणि तिसरा जो शब्द आहे युद्धबंदी रेषा. म्हणजे जेव्हा आपल्या दोन देशांना लक्षात येतं की आता युद्ध जिंकणं समोरच्यालाही पॉसिबल नाही, आपल्यालाही पॉसिबल नाही, तेव्हा जिथं एकमेकाच्या समोर येतात तेव्हा त्यांच्या मधली जी रेषा असते ती सीमारेषा होऊन जाते आणि त्याच रेषेला आपण म्हणतो की युद्धबंदी रेषा. आणि सीज फायरच्या संदर्भामध्ये आपण पाहतो की काल डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टन DC मधून डिक्लेअर केलं की आता रात्रभराच्या चर्चेनंतर आपण आता युद्धबंदी करत आहोत. तर एक प्रकारे हे शिमला कराराचं उल्लंघन म्हणता येईल की शिमला करार 1972 मध्ये इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती जुल्फिकार भुट्टो यांच्यामध्ये झाला होता शांततेचा करार. आणि त्याच्यामध्ये असं नमूद केलं होतं की कुठल्याही थर्ड पार्टीला भारत आणि पाकिस्तान यांच्या अंतर्गत मॅटरमध्ये ढवळाढवळ करता येणार नाही, हस्तक्षेप करता येणार नाही. मग काल जेव्हा डोनाल्ड ट्रम्पनी हे जाहीर केले की आता सीज फायर लागू होत आहे, तेव्हा थोडंसं म्हणजे एक वेगळं वाटलं याच्याकडे पाहून. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कालपासून बऱ्याच जणांचे स्टेटस पाहिले, बरेच न्यूज पाहिलेत. कोणी म्हणतो अमेरिका आमच्या पाठीमागून उभा आहे, कोणी म्हणतो चीन आमच्या पाठीमागून उभा आहे. तर हे जेव्हा आपण म्हणतो, जेव्हा आपण या गोष्टीवर विश्वास ठेवतो, तर एक आंतरराष्ट्रीय मुद्रकोष संस्था आहे ज्याचं की हेडक्वार्टर अमेरिकेमध्ये आहे, वॉशिंग्टन DC मध्ये. आणि त्याला आपण इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणतो की या संस्थेने पाकिस्तानला $1 बिलियन कर्ज दिलं. म्हणजे वरवरून सांगायचं की आम्ही तुमच्यासोबत आहेत आणि आतून कोणाला सहकार्य करायचं, या गोष्टीला पूर्णतः आपल्याला पाहणं गरजेचं आहे.